मित्रांनो, एका कवितेची ओळ आहे की दुरून सगळीच गावं कशी सुबक आणि सुंदर दिसतात. दुरून सगळीच गावं कशी सुबक आणि सुंदर दिसतात, मात्र आतून फिरताना कळतं की ती पूर्णपणे विस्कटलेली असतात, चिखलानं बरबटलेली असतात, भांडणानं कावलेली असतात. या सगळ्याच गोष्टी सार्वत्रिक आहेत, यात कुठलंही दुमत नाही. आपण सगळेजण स्वतःला शिक्षित म्हणतो, सुशिक्षित म्हणतो. आपल्या सगळ्यांचं शिक्षण हे 10वी-12वी पेक्षा जास्त झालेलं आहे. मात्र गावखेड्यात असा किंवा शहरात असा किंवा एखाद्या लग्नाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला जा, एखाद्या मंदिरावर जा, कुठंही जा, आज प्रत्येक घरामध्ये एक एक दोन दोन मोटरसायकली आलेल्या आहेत, चारचाकी वाहनं झालेली आहेत. मात्र रस्त्यावरून फिरताना कळतं की ही माणसं किती शिक्षित झाली आणि कशी सुशिक्षित झाली, की सगळ्या गाड्या अस्ताव्यस्त लागलेल्या असतात. असं कुणालाच वाटत नाही की आपण जर आपली गाडी व्यवस्थित लावली रस्त्यात तर वाहतुकीला, ट्रॅफिकला कुठलाच अडथळा होणार नाही. आता लग्न जुळत नाहीत ह्याची अवस्थाही तशीच झालेली आहे की प्रत्येक जण जो तो उठतो की मुलींचे भाव वाढले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींना हे पाहिजे, मुलींना ते पाहिजे. अशी क्वचितच आढळतात की मुलं व्यसनी झाले असं कोणी म्हणताना दिसत नाही. बरं, जे नोकरीवाले आहेत, नोकरदार आहेत, चांगल्या घरचे आहेत, त्यांचे नखरे कमी झाले का? त्यांचे घोड्यावरचे खाली उतरले का? हत्तीवरून खाली उतरले का? उटावरून खाली उतरले का? त्यांचे नखरे ऍज इट इज आहेत. अजूनही जो काही 498च्या ज्या काही कलमा उपकलमा आहेत तर त्या ऍज इट इज आहेत. हुंडा विरोधी प्रतिबंधक कायदा अजूनही बंद झालेला नाही. हुंडाबळीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. मग आपण आरोप एकमेकांवर फक्त करत असतो आणि अपेक्षा दुसऱ्याकडून व्यक्त करत असतो. आपण कुठेतरी डिपेंडंट झालो, परावलंबी झालो असं कुणालाच वाटत नाही. तरी असो, मराठा लग्नाक्षदामध्ये काम करत असताना या माध्यमातून 500-600 लग्न जुळलेली असताना आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तरीही खाली चित्रविचित्र कॉमेंट्स येतात. असो, लग्नासाठी आपण सगळे मिळून काय प्रयत्न करू शकतो यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यासाठी खाली जे काही व्हिडिओची लिंक आहे त्या लिंकच्या बाजूला जे काही जॉईनचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही आमच्या सोबत जुळू शकता, स्थळांसोबत डायरेक्ट संपर्क करू शकता. या माध्यमातून नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मदतीने लग्न जुळण्यास मदत होईल असा आमचा या ठिकाणी दावा आहे. तुर्तास धन्यवाद.